मारते. मी घेऊन देतो आल्यावर. पप्पा मम्मी मला पण मारते. पप्पा लवकर या बरं. तर आज होळीचा दिवस होता आणि सकाळी सकाळी माझ्या मुलाने नवऱ्याचं माझं बघा भांडणच लावून दिलं. आज घरात मी काही डेकोरेशन आयटम लावलेले आहे. मस्तपैकी पुरणपोळीचा बेत केला होता आणि होळी पूजन खूप छान झालेले आहे. अपेक्षेच्या बाहेर पहिली होळी म्हणा खूप साजरी झालेली आहे. हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे. ते व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा. आणि हा होळीच्या दिवशीचा व्हिडिओ आहे जो मी आज अपलोड करत आहे, कारण प्रमोशनची कामं भरपूर वाढलेली होती. तर सगळ्यात अगोदर तुम्हाला हे सांगायचं आहे, तर नवरा तर गेलेला होता त्यांच्या ड्युटीवर, की आता त्यांचा पाय बरा झालेला आहे, तर त्याच्यामुळे ते त्यांच्या ड्युटीवर गेलेले होते. तर पटापट सकाळी उठली आणि सर्व उरकून घेतलेलं आहे. नवऱ्याला कॉल लावला तर नवरा जरा नाटकच करतो एवढ्यात, काय बोलतो मला सुट्टी मिळत नाही. आधी तो कामाला जात नव्हता, आत्ता काम जातो तर आम्हालाच वेळ देत नाही. बघा असं कुठं असते का. तर मी सगळं पटापट आवरून घेतलं आणि नंतर त्याने फायनली सांगितलं की हो बाळा येतो मी, परंतु मला संध्याकाळ होणार यायला. तर मी ठरवलं जर ते संध्याकाळी येत असेल तर मी सकाळी कशाला पुरणपोळी वगैरे करू. आणि तसं पण कसं आहे, होलिका पूजन हे संध्याकाळी असते. परंतु मला अशी अपेक्षा होती की पुणे हे ना खूप मोठं शहर आहे, तर इथं लोकांना वेळ नसणार आहे होळी वगैरे करायला. परंतु आम्ही जी सोसायटीमध्ये राहतो ना तिथं होळी खूप छान झालेली आहे, जे तुम्हाला समोर दिसणार आहे. तर हे डेकोरेशन आयटम मला मी म्हणजे आले होते आणि फ्लिपकार्टवर पण आहे. ज्यांना कोणाला पाहिजे असेल ना तर व्हिडिओच्या खाली बघा टॅग प्रोडक्टमध्ये मी टॅग करणार आहे. तर ह्या वेल आणलेला होता बघा, असा कुंडी पण असते, असं ठेवलं की खूप छान असं डेकोरेशन होतं. आणि सध्या तर मी हे डेकोरेशनचे आयटम मला रिटर्न करावं लागत असतात, म्हणजे याच्यातले काही मी ठेवते आणि काही रिटर्न करत असते. मला जे ठेवायचे ते मी ऑर्डर करत असते. तर तुम्ही बघू शकता हे एवढं सुंदर दिसत होतं ना. हे जे वेल आहे ना ते फक्त 156 रुपयामध्ये मला 2 आलेले आहेत. आणि हे जे बघा हे स्टिकर आहेत ना हे 160 रुपयात जे आहेत ना, तर ते वुडनचे आहेत आणि ते लावल्यानंतर तुम्ही त्याच्यात एखादी शोकेसची वस्तू ठेवू शकता. आणि हा वेल तुम्ही स्वामींच्या वटवृक्षाजवळ किंवा किचनमध्ये किंवा जिथं शोकेसची वस्तू असेल तिथं ठेवू शकता. आणि हे गॅलरी जरा मोकळी होती तर इथं पण लावून दिलेलं आहे. माहेरचं किंवा सासरचं कोणी जर येत असेल आणि आपलं कौतुक करत असेल तर कोणाला नाही चांगलं वाटणार. हॅलो फ्रेंड्स, मिशोवरून डेकोरेशन आयटम 150-200च्या आत मी आणलेले आहे, जे मी तुम्हाला दाखवणार आहे. पाहुणे यायची म्हटले की मला असं वाटते की माझं घर किती सजू आणि किती नाही. आणि मग लोक म्हणतात ना अरे वा त्यांचं घर किती चांगलं सजवलेलं होतं. तर हे जे हँगर आहे ना एवढे सुंदर आहे, वुडनचे हँगर आहेत आणि मला याच्यामध्ये 12 आलेले आहेत. अशा पद्धतीने मी लावलेले आहेत. आणि हे जे पॉट आहे ना हे फक्त 168 रुपयात मला 4 आलेले आहेत. ज्याची लिंक तुम्हाला पाहिजे असेल ना तर तुम्ही फॉलो करून कमेंट बॉक्समध्ये PP टाईप करा, मी डायरेक्ट लिंक देणार आहे. फॉलो केलेलं असेल तर लवकर लिंक भेटणार आहे. आणि 2 हँगर आणलेले आहे फुलाचे, ते पण 160 रुपयात 2 येणार आहेत तुम्हाला. त्याच्यानंतर हे जी कुंडी आहे ना हे बघा किती सुंदर दिसते, ही पण स्वस्तात मस्त अफोर्डेबल रेंजमध्ये आहेत. त्याच्यानंतर हे 3 जे आहेत ना हे डायरेक्ट आपल्याला वाळवंटात नेऊन सोडतात. हे 3 पण स्वस्तात मस्त अफोर्डेबल रेंजमध्ये आहेत. आणि मनी प्लॅन्टचे जे हे आहेत ना ते पण मी लावून दिलेले आहेत. यापैकी आता तुम्हाला कुठलं काय पाहिजे तर कॉमेंट बॉक्समध्ये PP टाईप करा, मी सगळ्या आयटमची लिंक पाठवणार आहे. आणि तुम्ही पण खरेदी करा आणि तुमच्या घराला अशा पद्धतीने सुंदर करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कसं वाटलं नक्की. पप्पा लवकर या बरं. तुमची बायको आम्हाला कलर घेऊन नाही देत आहे. तुमच्या बापाने मागा म्हणते. तुमची बायको मला मारते. मी घेऊन देतो आल्यावर. मग तुम्ही आलेच तर मी दुकानं बंद होऊन जाते तुम्ही येईपर्यंत. तू नको बोलू ना. पण असं करतो तुम्हाला बोलून नाही देत. माझ्या मोबाईल मधून मग बोलून राहिला तो. हॅलो पप्पा, तुमचे नाव काय आहे? येतो घेऊन येतो. तुमचे नाव काय आहे? बघितलं कशी आगाऊ आहेत माझी मुलं. हो एवढं परेशान करतात तुम्हाला काय सांगू बाबा. 2च आहेत तर 1000ला भारी आहे. तर म्हटलं चला, ते बोलले की मी संध्याकाळी येणार बायको, तुझ्या हातची मस्तपैकी पुरणपोळी करतो. म्हटलं ठीक आहे चालते. मग आता काय सकाळी मस्तपैकी आम्ही म्हणजे पुलाव केला होता, खिचडी केली होती मस्त फोडणीची
आणि ते आम्ही खाऊन घेतली. आणि त्याच्यानंतर मग हे जे आहेत डेकोरेशन आयटम मला आलेले होते, तर म्हटलं शूट करूयात. आणि तसं पण आपला जो मेन उंबरठा असते ना तो सुशोभित असला पाहिजे, म्हणजे आपल्या घरातली लक्ष्मी अट्रॅक्टिव्ह होते. आणि मला एकाने सांगितलं होतं की तुझ्या राशीनुसार तुझ्या घराच्या उंबरठ्यावर सूर्यदेवता असणे आवश्यक आहे. आणि तसं पण सूर्यदेवता असणे खूप आवश्यक आहे आपल्या उंबरठ्यावर. त्याचे फायदे म्हणजे दुर्घटना घडत नाही, आपल्या घरात निगेटिव्हिटी येत नाही आणि धन धान्य संपत्ती सर्व आपल्या घरात टिकते, म्हणून ते लावणे आवश्यक आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर मी टॅग प्रोडक्टमध्ये टॅग करणार आहे. तर हे उंबरठ्यावर तुम्हाला असं वाटत असणार का ही रांगोळी आहे, परंतु ही रांगोळी नाही तर ही स्टिकर आहे, जे तुम्ही उंबरठ्यावर लावू शकता. आणि नेहमी आपण कसं आहे घराच्या बाहेर रांगोळी काढू शकत नाही, त्याच्यामुळं ना मी उंबरठ्याच्या बाहेर लावायला हे स्टिकर आणले होते. आणि हे स्टिकर मला 4 आलेले आहेत, 3 मी उंबरठ्याच्या बाहेर लावले आणि एक स्टिकर राहिलेलं होतं. तर म्हटलं चला फायनली आपल्या देवघरासमोर पण एक स्टिकर लावूया, म्हणजे आपण तिथं पूजा वगैरे करतो तर खूप छान वाटते ना. बघा किती छान दिसत आहे ते स्टिकर. आणि आपलं चौरंग वगैरे असते ना, तर त्याच्यावर तुम्ही अशा पद्धतीने आसन ठेवू शकता, म्हणजे कपडा न टाकता हे ठेवू शकता आणि खूप छान दिसतो आपला चौरंग. आणि हे जे आले होते ना, हे धूप अगरबत्ती लावण्यासाठी आले होते. बघा किती सुंदर आहे, त्याच्यात ब्लॅक कलर आहे आणि गोल्डन कलर पण आहे. आणि माहिती आहे का, म्हणजे आपण ना ते उघड्यावर हे आहेत ना, म्हणजे कप अगरबत्ती जी आहे ना, ही दुकानावर 60 ते 70 रुपयाची आहे, परंतु इथं ना 5 प्रॉडक्ट मला स्वस्तात मस्त भेटले होते. आणि अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही म्हणजे याच्यामध्ये ठेवून संध्याकाळी ना याच्यात भीमसेन अगरबत्ती म्हणजे भीमसेन कापूर वगैरे टाकून तुम्ही पूर्ण घरात ना धूप देऊ शकता, ज्याच्यामुळे आपल्या घरात निगेटिव्हिटी राहत नाही. तर हे सर्व प्रोडक्ट ना मी खाली व्हिडिओच्या खाली टॅग प्रोडक्टमध्ये टॅग करणार आहे. तुम्हाला घ्यायचे असेल तर तिथून क्लिक करून तुम्ही खरेदी करू शकता. आणि खरंच जेव्हा आपल्या घरात असं आपण म्हणजे आपल्याला प्रसन्न होणार अशा जेव्हा वस्तू लावतो ना, आपल्या घरात अशी पॉझिटिव्ह एनर्जी राहते आणि आपल्या घरात खूप करमते. आणि तसं पण ज्या घरात स्वामी आहे त्या घरात तर 100% करमतच असते. आणि एक काळंवालं मी ते ठेवून घेणार आहे. आणि हे जे आहे ना, हे गौरी वगैरे जाळण्यासाठी नाही का, म्हणजे गार्डनमध्ये बघायचे टेरिसमध्ये आपण ठेवू शकतो. तर असे सर्व आयटम होते ज्याचा मी व्हिडिओ शूट करून घेतला. आता व्हिडिओ शूट झाला होता माझा, एक डेकोरेशन आयटमचा होता, म्हणजे तो वाला होता आणि हा एक दुसरा होता. तर सर्व डेकोरेशन आयटमचं ते मी करून घेतलं. आणि फायनली संध्याकाळ झाली होती, 4 वाजले होते आणि मला आता स्वयंपाक करायचा होता. आदल्या दिवशी मी मसाला काढून ठेवला होता, परंतु इथं हिरवीच मिरची वगैरे थोडंसं भाजून घेतलेलं आहे. का ते सांगते, तर मला कढी वगैरे करायची होती म्हणून. तर मग इथं सगळं मी आवरून ठेवलं, जेणेकरून मला आता स्वयंपाकाला मी लागली. तर मला 1 तास तरी स्वयंपाक लागणारच होता, तरी मी आदल्याच दिवशी पुरण करून ठेवलं होतं आणि आदल्याच दिवशी मी मसाला पण काढून ठेवलेला होता. म्हटलं दुसऱ्या दिवशी आपलं पटकन आटपते. आणि माझ्या घरी सगळ्यांच्या चॉईस एवढ्या वेगळ्या आहे ना, तुम्हाला सांगते. स्वराला पुरणपोळी आवडते, त्यांना पुरणपोळी आवडत नाही. आणि स्वराजला बिचारा काही पण खातो, म्हणजे स्वराज आणि मीच या घरात अशी आहे की आम्ही काही पण खातो, आम्हाला काही पण चालतं. तर त्याच्यानंतर मी सगळ्यात अगोदर कढी करून घेतली. कढीमध्ये मस्तपैकी म्हणजे जे आपण टाकतो साहित्य ते सर्व काही टाकलेलं आहे. आणि कढी माझी फेवरेट आहे. अजून कोणाची कढी फेवरेट आहे ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्याच्यानंतर म्हणजे कढी करून घेतली, भाजी करून घेतली. भाजीनंतर डाळ भातचा कुकर पण आधीच लावून दिला होता. मग साध्या चपात्या टाकल्या, काही पुरणपोळी टाकली म्हणजे नैवेद्य होळीसाठी. आणि स्वामींसाठी तर मी एक पोळीच म्हणजे ताटच दाखवत असते आणि तेच आमच्यापैकी कोणीतरी जेवण करून घेते. कुरवळ जे आहे ना, त्या माझ्या आईने उन्हाळ्यातच मी जेव्हा आकोट सोडलं होतं माझं माहेर, तेव्हाच माझ्या आईने माझ्यासाठी ना म्हणजे कुरवड्या पापड करून पाठवले होते. तर तेच आता मला पुरत आहे. आणि गॅस ओटाना एकदम साधारण दिसत होता, परंतु या स्टिकरने बघा किती सुंदर दिसत आहे. पण माझं काम ना काही पण अर्धवटच असते, ते स्टिकर पुरले नाहीत, अर्धवट दिसत आहे म्हणून मी पूर्ण ब्लॉग अजून टाकलेला नाही आहे. आता मी ते स्टिकर ऑर्डर केलेले आहे आणि पूर्ण ब्लॉग मी टाकणार आहे. त्याच्यानंतर सर्व झालं होतं, लास्टला मी वडे भजी आणि पापड वगैरे तळून घेतले. आणि तळणं वगैरे झाल्यानंतर लगेच मी हे सर्व जे आहे ते पॉलिथिनमध्ये ठेवलं, कारण ते खूप रात्री उशिरा येणार आहे, त्याच्यामुळं ते मग नरम होतं. तर जेव्हा आपण कुरवड्या पापड तळल्या आपण, तर लगेच ना त्या काय करायच्या, एखादा पॉलिथिनमध्ये बांधून ठेवायचे, म्हणजे त्या कडकच्या कडकच राहतात आणि खायला पण खूप बऱ्या वाटतात आणि छान वाटतात. आणि मुलांचं कंटिन्यू चालू होतं पप्पा कधी येतात, पप्पा कधी येतात. आणि मी मुद्दामच त्यांना बोलली होती की मी तुम्हाला कलर वगैरे घेऊन देणार नाही. तर त्याच्यामुळं त्यांना असं वाटलं की खरंच मम्मी मला कलर घेऊन देत नाही की काय, असं त्यांना टेन्शन आलं होतं. तर मग आता इथं माझा स्वयंपाक झाला, गॅस ओटा आवरून घेतला, भांडी घासली आणि सगळ्यात अगोदरनं स्वामींना नैवेद्य वगैरे अर्पण करायचा होता.
सो पाण्याने स्वस्तिक वगैरे काढून घेतली आणि सगळ्यात पहिले माझ्या स्वामींना नैवेद्य वगैरे दिलेला आहे आणि डायरेक्ट मी ताटच दाखवत असते आणि तेच आम्ही जेवण करायला घेतो. तर आता फायनली माझं ना घरातलं चालू होतं, कमी आवाजात स्वामींचा गाणे वगैरे चालू होते आणि बघा किती छान वाटते, पॉझिटिव्ह वाटते, खूप बरं वाटते जेव्हा घरात आपण धूप अगरबत्ती वगैरे ते जेव्हा जाळतो ना, खूप म्हणजे खूप बरं वाटते. मला तर खूप करमते अशा परिस्थितीत. तर फायनली आता स्वामीत आपण जेवण करत आहे आणि खाली सोसायटीमधून आवाज येत होता की बाबा होळी दहन सुरू होणार आहे, तर तुम्ही लवकरात लवकर या. आता संध्याकाळचं जे काही माझं नित्यनियम असते तर तो सगळ्यात अगोदर मी करून घेतलेला आहे आणि गणेशजी निघालेले होते फायनली आणि उंबरट्याचं पण पूजन वगैरे करून घेतलं. म्हटलं होळी आहे तर होळीच्या दिवशी उंबरटा पूजन केलं पाहिजे. तर फायनली सर्व काही माझं आटोपलेलं आहे आणि साडी वेअर करायची होती. म्हटलं चला, तशी तर मी सकाळीच साडी वेअर करणार होती, परंतु झालं असं की साडीवर मला काही सुचतच नाही आणि फायनली ही साडी मला प्रमोशनसाठी आली होती फ्लिपकार्टवरनं. तर म्हटलं चला हीच साडी वेअर करूया. कशी दिसत आहे ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. खूप सुंदर साडी वाटत होती आणि विशेष म्हणजे 400 रुपयाचीच साडी आहे, की जास्त महाग नाही आहे आणि जे जे देणं आहे आपला ते सर्व आपल्याला म्हणजे प्रमोशनचंच आहे, त्याच्यामुळे काही जास्त टेन्शन येत नाही. आणि फायनली मला अशी अपेक्षा पण नव्हती की पुण्यात एवढी छान पद्धतीने होलिका दहन वगैरे करतात, परंतु आम्ही ज्या इथं राहतो ना, तर एका लाईनमध्ये 5 सोसायटी आहेत. प्रत्येक सोसायटी बाहेर म्हणजे जमा झाली होती आणि खूप छान पद्धतीने त्यांनी होलिका दहन वगैरे केलं होतं. आणि मी आधी सोसायटीमध्ये राहत होती, तिथं म्हणजे काही एवढं कोणाच्या संपर्कात आली नाही आणि एवढे काही तिथं म्हणजे सण वगैरे झाले पण नाही. परंतु इथं मी ज्या सोसायटीत आली ना, त्या सोसायटीचे लोक खरंच खूप भारी आहे. म्हणजे सर्वांशी बोलणं वगैरे नाही का, आणि रंगपंचमी तर एवढी छान झाली. म्हणजे असं म्हणजे मी आधी ज्या खेड्यात राहत होती तिथं पण एवढ्या छान पद्धतीने म्हणजे होलिका दहन होत नाही, तेवढ्या दुपटीने पुण्या येथे मध्ये मी होलिका दहन बघितलेलं आणि ते बघून खरंच खूप छान भारी वाटलं. त्याच्यानंतर आम्ही तिथं गेलो आणि सगळ्यात पहिले होलिका दहनचं पूजन करायचं होतं. दिवा लावला, अगरबत्ती वगैरे लावली, पूजन वगैरे केलं, नैवेद्य वगैरे अर्पण केला आणि मस्तपैकी म्हणजे पूजा वगैरे केली. त्याच्यानंतर स्वराला पण करायला लावली, स्वराजला पण करायला लावलेली आहे पूजा वगैरे. आणि अशा पद्धतीने माझी होलिकाचं म्हणजे म्हणतो ना आपण सण साजरा झाला होता. परंतु काही गोष्टी मनातून नाही जात. सणवार असला की मला माहेरची आठवण येते आणि कसं आहे, एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात जर नवरा असला तर मग माहेरची आठवण येत नाही. परंतु इथं असं झालेलं आहे की माहेर द्यायला सध्या आई पण नाही आहे आणि काही व्यक्त व्हायला सध्या नवरा पण नाही आहे. म्हणजे असून नसल्यासारखं सर्व काही आहे. मला अशी अपेक्षा होती की नवऱ्याने सकाळपासून यावं, म्हणजे तो असला ना माझा नवरा, की माझी भरपूर अशी कामं कमी होतात. परंतु आधी तो कामाला जात नव्हता, आता जाते तर मग म्हणते की तू मला कामावून परत बोलावते असं तसं. तर म्हटलं इट्स ओके. आता मला हे माहिती नव्हतं की ते कधी येणार आणि कधी नाही, आणि मुलांना रंग पाहिजे होते. तर सकाळपासून तर मी प्रमोशनमध्येच व्यस्त होती. म्हटलं मुलांचा डिस्टर्ब नको, मुलांना म्हणजे कसं असं वाटायला नको की बाबा माझ्या मम्मीनं पप्पाच्या भरोशावर बघितलं आणि आम्हाला कलर्स घेऊनच दिले नाही. तर जसं होलिका पूजन झालं तसं मी स्वराला सांगितलं की पूजाची थाली वगैरे रूममध्ये नेऊन ठेव, आणि लगेच आम्ही कलर घेण्यासाठी मार्केटमध्ये गेलो आणि स्वराजला म्हणजे कलर वगैरे मी घेऊन दिले आणि फायनली आम्ही घरी आलो. आणि रस्त्याने एवढ्या होळी पेटत होते ना, तर मी स्वराला सांगितलं की बघ बाई किती साऱ्या होळ्या पेटलेल्या आहेत, म्हणजे एवढं तर चांगलं सेलिब्रेशन आपल्या अकोटला पण मी बघितलं नाही. बघा किती छान पद्धतीने होलिका दहन सर्व लोक करत होते. त्याच्यानंतर घरी आल्यानंतर मी मुलांना सांगितलं की बाबा तुम्हाला आता पिचकारी रंग वगैरे घेऊन दिलेला आहे, आता तरी तुम्ही जेवण करा. तर मस्तपैकी मूग भजे वगैरे स्वराज हाताने खात होता, पण जेवण काही करत नव्हता. तर मग त्याला मी माझ्या हाताने भरवलं, जेणेकरून त्याचं जेवण पटापट होऊन जाणार. तर मग त्याचं जेवण वगैरे झालं, स्वराचं पण जेवण झालं आणि स्वरा लगेच झोपायला गेली. तर आजचे माझे म्हणजे ॲडचे प्रमोशन व्हिडिओ एवढे होते. हे लटकन आले होते, त्याच्यानंतर हे पण लटकन आले होते 2 पद्धतीचे. घरासाठी हे म्हणजे हे आलं होतं पडदा. सूर्यदेवता मी स्वतः ऑर्डर केले होते. हे स्टिकर पण मी स्वतः ऑर्डर केले होते आणि बघा किती सुंदर दिसते. एक स्टिकर म्हणजे वाचलं होतं, तर म्हटलं ते कुठं लावायचं, तर ते देवघराशी लावलेलं आहे. बघा किती सुंदर दिसत आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल तर टॅग प्रोडक्टमध्ये टॅग करणार आहे. कप अगरबत्ती लावण्यासाठी हे लावलेलं आहे, किंवा याच्यामध्ये गौरी आणि त्याच्यावर राड कापूर टाकून सुद्धा तुम्ही याचा उपयोग करू शकता. याच्यात कलर पण अवेलेबल आहे आणि भरपूर वेगवेगळ्या साईजचे डिझाईनचे अवेलेबल आहे, जे की मला आलेले होते. त्याच्यानंतर संध्याकाळचं जेवण वगैरे स्वामींना अर्पण केलेलं आहे आणि खूप छान माझा दिवस गेलेला आहे. अपेक्षा पलीकडे गेलेले आहे होळी सण माझा साजरा.
चला फायनली गणेशजी आलेले आहेत आणि आम्ही होळी खेळलेला आहोत. बघू शकता. दिसला का? हे काय इथंच तर कपडे आहेत, येणंच पुसा. मग ओलाय तर काय झालं? हा घ्या मग पुसा. तर चला इकडे पाहू. पांढरे कपडे खराब होत झाले तर माहित नाही. मग काढा ना, ड्युटीचे आहेत तर. त्याच्यानंतर मला अपेक्षा नव्हती, गणेशजी आले आणि गणेशजी रात्रीच मला कलर वगैरे लावून दिला की माझ्या बायकोला कलर पहिला मीच लावणार. आणि मुलांसाठी बघा त्यांनी किती सारे कलर, चॉकलेट आणि पिचकारी वगैरे सगळं ते घेऊन आले होते. आणि खरंच आता नवरा सुधारलेला आहे, त्याला बायको मुलं काय असतात आणि जबाबदारी काय असते ना हे कळते. त्याच्यानंतर मस्तपैकी मी त्यांच्यासाठी गरमागरम पुरणपोळी केली आणि आज स्वयंपाकात होती कढी. त्याच्यानंतर फुलगोबीची भाजी केली होती मसाल्यातली, कुरोड्या, पापड सगळं काही केलं होतं. मस्तपैकी आम्ही दोघांनी जेवण केलं. मुलं तर आधीच उद्या होळी खेळायची आहे म्हणून झोपले होते. आणि हा जो व्हिडिओ बघितला होता ते एक ताई बोलली होती की होळी खेळत नसतात, तर हा आदल्याच दिवशी मी व्हिडिओ वगैरे शूट करून ठेवला होता आणि रात्रीच आम्ही व्हिडिओ म्हणजे हे खेळलो होतो होळी. तर असा होता माझा होळीचा दिवस. रंगपंचमीचाही दिवस खूप छान केला जो उद्या अपलोड होणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्कीच लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. आणि आजचं माझं डेकोरेशन आयटम तुम्हाला कसे वाटले आणि माझा स्वयंपाक वगैरे कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आता काही सर्व काही ठीक झालेलं आहे. हे बघून मला तर आनंद होत आहे, पण माझ्यापेक्षा तुम्हालासुद्धा आनंद होत आहे. त्याच्यासाठी धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.